सर्व श्रोत्यांना दीनानाथाचा नमस्कार. ज्ञानेश्वरी एक वाग्यज्ञ ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मागच्या ह्या वाग्यज्ञाच्या भागामध्ये आपण स्वतःची ओळख करून घेणं, स्वतःला समजून घेणं हे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे, त्याच्यामध्ये आपलं हित आहे. ह्या दृष्टीने विचार विनिमय करत आपण कार्यक्रमाची सांगता केली होती. आता त्याच्या पुढे ह्या विषयावर थोडीशी चर्चा करत ज्ञानेश्वरीतल्या ह्या दुसऱ्या अध्यायावर काही आपण विचार विनिमय करूयात. आता ही स्वतःची जी ओळख आहे ती स्वतःची ओळख करून घेणं म्हणजेच स्वतःबद्दल स्वतःलाच माहिती करून देणं, स्वतःला माहिती होणं म्हणजेच एक प्रकारे ज्ञानाची भेट घेणं. ज्ञानाला भेटणं, ज्ञान ज्ञानाला भेटतं तसं आपण आपल्याला भेटणं, आपल्याला समजून घेणं. आणि ही माऊलींना एक प्रकारे पायाभरणी वाटते. आज पाया भक्कम असेल तर सक्षम, सुंदर, मजबूत अशी इमारत त्याच्यावर उभारता येते. त्याच पद्धतीने जास्तीत जास्त आपण आपल्या स्वतःला ओळखलं, जाणलं तर ती एक प्रकारे उत्तम पायाभरणीच ठरेल. ह्या दृष्टीने माऊलींनी ह्या दुसऱ्या अध्यायात अर्थात सांख्ययोग, ज्ञानयोग ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर मार्गदर्शन करत पायाभरणी करण्याचं, पाया मजबूत करण्याचं कार्य केलेलं आहे. आता जेव्हा हा सांख्ययोग आपल्याला भरपूर ज्ञानाच्या साह्याने किंवा ज्ञानरूपी विचारांच्या साह्याने मार्गदर्शन करतो, त्यावेळी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ज्ञान म्हणजे काय. तर ज्ञान म्हणजे नवीन एखादी गोष्ट निर्माण करणं, पहिल्यांदाच तयार करणं आणि मग त्याची माहिती होणं असा काही प्रकार नाही. तर ज्ञान म्हणजे जे मुळात आहेच, त्या ज्ञानाच्या साह्याने अज्ञानाला दूर करणं हा फार महत्त्वाचा विचार माऊलींच्या या दुसऱ्या अध्यायामधल्या ओव्यांमधनं आपल्याला जाणवतो की ज्ञान 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 म्हणजे काय. तर जे अज्ञानाला दूर करतं आणि जे मूळ स्वरूपात जसंच्या तसं आहेच. त्याचं उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर आज सूर्यासमोर जेव्हा काही ढग एकत्र जमा होतात त्यावेळी काही काळ असा येतो की ते सूर्याला झाकून टाकतात आणि एक प्रकारे अंधकारमय वातावरण तयार होतं. परंतु हे लक्षात घेणं आवश्यक आहे की त्या ढगांनी सूर्याला झाकलेलं आहे. ढगांनी सूर्याला झाकल्यामुळे आज सूर्याची प्रकाश देण्याची जी क्षमता आहे, त्याचा जो स्वयंभू प्रकाशाचा स्रोत आहे, त्याला कुठल्याही प्रकारे ते ढग धक्का पोचू शकत नाहीत. केवळ बघणाऱ्याची दृष्टी आणि सूर्य यांच्यामध्ये ते ढग एकत्र जमा होतात आणि काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश
बघणाऱ्यापर्यंत पोचण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. आणि जेव्हा वारं सुटतं त्यावेळी ते वारं त्या ढगांना दूर लोटतं आणि त्याबरोबरच जो मूळ स्वयंभू असा सूर्यनारायण आहे त्याचा प्रकाश परत सहजपणे आपल्यापर्यंत येऊन पोचतो. आज जेव्हा असाच ज्ञानाचा वारा म्हणजेच सद्विचारांचा, योग्य काय अयोग्य काय ह्या विचारांचा वारा आपल्या बुद्धीच्या प्रदेशातून व्हायला लागतो, त्यावेळी मोहरूपी, आसक्तीरूपी, अज्ञानरूपी जे ढग आहेत ते बाजूला लोटले जातात आणि आपल्याला आपल्यामध्येच असलेला जो ज्ञानसूर्य आहे त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचतो. अर्थात त्या प्रकाशामधनं कठीण प्रसंगामध्ये वाट चालायला आपल्याला सोपं जातं. आणि हाच बुद्धीला प्रकाश ज्या शक्तीमुळे मिळतो त्याच शक्तीला गणेशाच्या रूपामध्ये आपण सर्वांनी नुकतंच गजाननाचा उत्सव साजरा केलेला आहे. गजाननाची प्रतिष्ठापना केलेली आहे. काही जणांनी विसर्जन पण केलेलं आहे. ढोल, ताशे, मृदंग, टाळ, चिपळ्या यांच्या जल्लोषात गजाननांचं स्वागत केलेलं आहे. आणि ही गजानन रूपी देवता ह्या बुद्धीला प्रकाश देते की ज्यामुळे आपली बुद्धी जेव्हा अज्ञानरूपी ढग आपल्या अवतीभोवती गोळा होतात त्यावेळी त्या ढगांना दूर लोटण्याचं काम ही शक्ती करते. असो, हा दुसऱ्या अध्यायातला जो एक प्रसंग आहे की जो गेल्या 2 भागांमध्ये आपण पाहिला की मोहरूपी ढगांनी अर्जुनाच्या ज्ञान प्रदेशामध्ये जो प्रवेश केला आणि त्याच्या ज्ञानरूपी सूर्याला झाकून टाकलं. आज परमेश्वराला सुद्धा हे अपेक्षित नव्हतं. त्याला सुद्धा ह्या प्रसंगाचं नवल वाटलेलं आहे. जणू काही परमेश्वराची ही तयारी नव्हती. त्याच्या कल्पनेमध्ये हे बसलंच नाही की ज्या अर्जुनाचा परिचय आजपर्यंत आपल्याला आहे तो अर्जुन मोह अंधकार रूपी अज्ञानामुळे असा एका क्षणामध्ये गळून जाईल. आणि म्हणून आज परमेश्वर अर्जुनाला असं म्हणतात, मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले. आज थोडंसं आश्चर्य, थोडंसं नवल असं हे परमेश्वराच्या भावनेमध्ये माऊलींनी टिपलेलं आहे. आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा एथ आदरिले माझारींची. असं अकस्मातपणे मध्येच हे काहीतरी तू वेगळंच मांडलंस ह्याचं आम्हाला नवल वाटतंय. आणि हे नवल का परमेश्वराला वाटलं तर त्या एका क्षणामध्ये अर्जुन स्वतःला विसरला. त्याचं सामर्थ्य, त्याचं कर्तव्य आणि आज कशासाठी तो ह्या रणांगणामध्ये आलेला आहे तो एका क्षणात विसरला. आज एखाद वेळेस ह्या काही विषयाची परत आपल्या कार्यक्रमात पुनरावृत्ती होत असेल, परंतु ही गोष्ट थोडीशी लक्षात घेण्यासारखी आहे. मोहाचा, अज्ञानाचा प्रसंग येतो तो एका क्षणात येतो आणि त्या एका क्षणामध्ये एवढं सामर्थ्य असतं की ते आपल्याला आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या सामर्थ्याचा विसर पाडू शकतं. तो विसर पडू नये
त्यासाठीच हा ज्ञानरूपी सूर्य सतत तळपत राहणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे काय होतं की ज्याप्रमाणे आपण लहानपणी पाहिलं की गढूळ पाणी असतं, त्या गढूळ पाण्यामध्ये तुरटीचा खडा थोड्या वेळ फिरवला की काही वेळाने त्याच्यामधली जी घाण आहे ती आपोआप त्या भांड्याच्या तळाशी जाऊन बसते. बस ज्ञानाचं तसंच आहे. ज्ञानरूपी तुरटीचा खडा योग्य वेळी योग्य प्रसंगी जर आपल्याला फिरवता आला तर आपल्याला योग्य मार्ग, स्वतःला मार्गदर्शन करणं किंवा दुसऱ्याला मार्गदर्शन करणं हे सहज साध्य होतं. आणि आज परमेश्वराने सुद्धा अर्जुनाच्या बाबतीत जेव्हा परमेश्वरालाच असं नवल वाटलं त्यावेळी लगेच परमेश्वराने अर्जुनाला स्वतःची ओळख करून द्यायचा प्रयत्न केला की तुझं सामर्थ्य काय, तुझं कर्तृत्व काय, तुझ्या अंगचे गुण काय, ज्याला आपण स्वॉट ॲनालिसिस म्हणतात. SWOT, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. आज ह्या सगळ्या गोष्टींचा श्रीकृष्णांनी अर्जुनाला मार्गदर्शन करताना उपयोग केला. त्याला त्याच्या स्ट्रेंथ्स, त्याची परत आठवण करून दिली. आज ही काय ऑपॉर्च्युनिटी त्याला चालून आलेली आहे क्षत्रिय म्हणून, त्याची आठवण करून दिली. आणि आज ही ऑपॉर्च्युनिटी त्यांनी गमावली तर त्याचे थ्रेट्स काय आहेत, दुष्परिणाम काय आहेत, हे पण श्रीकृष्णांनी अर्जुनाला दाखवून दिलं. परंतु हा मोहरूपी जो विकनेस तयार झालेला होता तो काढणं एवढं शक्य नव्हतं. एवढ्या लवकर तो निघणं शक्य नव्हतं. आणि त्यामुळेच जणू काही जो नंतर भगवान उवाच अर्जुन उवाच असा जो काही एक संवाद आणि प्रश्नोत्तर घडत गेली त्यातून सगळ्या जगाला मार्गदर्शन मिळेल असं गीतारूपी तत्वज्ञान प्रकट झालं. असो, अशी जेव्हा अर्जुनाची अवस्था पाहून परमेश्वराला नवल वाटलं ना, त्यावेळी परमेश्वराने अर्जुनाला काय म्हटलं माहिती आहे का? परमेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अरे, एखादा जात्यंध असतो, जन्माला येतानाच ज्याला दृष्टी प्राप्त झालेली नसते, अंधपण आलेलं असतं, त्याचा जेव्हा बुद्धिभ्रम होतो, मतिभ्रष्ट होते आणि मग त्या वेड्याच्या भरात त्यांनी जसं इकडे तिकडे धावायला सुरुवात करावी, तशा पद्धतीचं तुझं हे शहाणपण दिसतंय. कारण का? तर तू नको त्या गोष्टीचं चिंतन करतोयस. आणि हे शहाणपण कसं दिसतं तर एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. एक प्रसंग असा घडला होता की आपल्याकडे ब्रेथ टेस्टिंग करतात. किती अल्कोहोलचं प्रमाण आहे, वीकेंडला खास करून काही जे ठराविक महत्त्वाचे रस्त्यांवरचे पॉईंट्स असतात तिथे हे पोलीस मंडळी उभी असतात ब्रेथ टेस्ट घ्यायला. तसाच एक प्रसंग आला. आम्ही रात्री एका कार्यक्रमाहून येत होतो आणि ब्रेथ टेस्ट करण्याच्या दृष्टीने त्या पोलिसांनी सिग्नल केला, गाडी बाजूला घ्यायला सांगितली. आम्ही घेतली. अर्थात आम्ही साधं मराठी मंडळाच्या कार्यक्रमाहून येत होतो. ड्रिंक वगैरे काही कोणी घेतलेली नव्हती. ब्रेथ टेस्ट क्लिअर. पण आमच्या समोरची एक गाडी होती, त्या ड्रायव्हरची पण ब्रेथ टेस्ट चालू होती आणि समहाऊ त्याची गाडी पण बंद पडली आणि त्याच्या ब्रेथ टेस्टमधनं अल्कोहोलचं प्रमाण पण जास्त निघालं.
पोलिसांनी त्याला बाहेर यायला सांगितलं. गाडी बंद पडल्यामुळे आता ती हलवणं भाग होतं. काही काळ आम्हाला थांबावं लागणार होतं. पोलिसांनी रिक्वेस्ट केली म्हणून आम्ही जरासा बाहेर येऊन थांबलो. आणि त्यावेळी त्या पोलिसाचा आणि समोरच्या गाडीतल्या ड्रायव्हरचा जो संवाद होता ना, तो थोडासा कानावर पडला. त्या पोलिसांनी, अर्थात हा इंग्लिशमध्ये झाला, मी आत्ता मराठीतून सांगतो आपल्या सगळ्यांना. त्या पोलिसांनी त्या जेंटलमनला विचारलं की अरे, जास्त आहे अल्कोहोलचं प्रमाण आणि तू ड्राईव्ह करायला नको होतंस, ॲक्सिडेंट होऊ शकतो वगैरे वगैरे. तो ड्रायव्हर सुद्धा पोलिसाला हेच सांगत होता की माझ्या मित्रांनी पण काही आठवड्यांपूर्वी असंच ड्रायव्हिंग केलं, त्याचा मोठा ॲक्सिडेंट झाला, त्याचं बरंच नुकसान झालं, अजूनसुद्धा तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि अशा परिस्थितीत ड्रायव्हिंग करणं चांगलं नाही. माझ्याकडनं हे सुद्धा जे झालं ते खरं मी असा नाही, पण आज मित्रांची पार्टी होती वगैरे वगैरे आणि त्यामुळे जरा असं ड्रिंक जास्त झालं. पण हे असं ड्रिंक वगैरे घेणं चांगलं नाही. आपण आपल्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे आणि त्या दृष्टीने हे ब्रेथ टेस्ट आणि स्वतःच्या गाडीमध्ये पण मशीन असलं पाहिजे, म्हणजे मग प्रिकॉशन घेता येते. अशा गोष्टी तो त्या पोलिसालाच सांगत होता. म्हणजे हे आता शहाणपणाच्याच गोष्टी झाल्या आणि स्वतः ड्रिंक्स घेतल्यामुळे एक प्रकारे म्हणता येईल की त्याच्या ज्ञानरूपी दृष्टीला, म्हणजेच विचार करण्याच्या क्षमतेवर अज्ञानरूपी ढग आला. काही ड्रिंक्स जास्त घेण्याच्या मोहात तो पडला आणि त्यामुळे त्याच्यामधलं जे ज्ञान आहे ते झाकलं गेलं. परंतु पोलिसाच्या समोर आल्यावर त्यांनी शहाणपणाच्या गोष्टी केल्या, पण स्वतःला ती कृती न करण्यापासून तो थांबवू शकला नाही. आज अशा शहाणपणातला काय म्हणणार आपण, तर तिथे ज्ञानच पाहिजे आणि ज्ञानाची जी ताकद आहे, जी शक्ती आहे, ती शक्ती, ते सामर्थ्य आपल्याला मनाच्या आणि बुद्धीच्या साह्याने ज्ञानाला धरून कृती त्याप्रमाणे करायला लावणं, ह्यात ते सामर्थ्य आहे. आज नुसतं शहाणपण सांगण्यात ते सामर्थ्य नाही. आणि म्हणूनच माऊलींनी म्हटलं की जात्यंधा लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. की अज्ञानात मोहात पडून सगळीकडे आधी धावपळ केली आणि तुला एका जागी आम्ही थांबवायला लागलो, अल्कोहोलचं प्रमाण जास्त निघालं म्हणून बाजूला घेतलं, तर आम्हालाच तू शहाणपणाच्या गोष्टी सांगायला लागलास. अशी ती काहीशी परिस्थिती झाली. परंतु अजून एक प्रसंग सांगायचा जर झाला तर ज्ञानामध्ये जी एक प्रकारची काही वेळा निष्ठुरता आहे ती आहे. परंतु मगाशी विचार मांडल्याप्रमाणे ज्ञानाचं मुख्य कार्य काय, तर अज्ञानाला दूर करणं, मोहाला दूर करणं आणि आत्ताच्या परिस्थितीत काय करणं आवश्यक आहे ते मार्गदर्शन करणं, हे ज्ञानाचं कार्य आहे. आज एक अत्यंत हृदयाला स्पर्श करणारा असा प्रसंग आठवतो. हातगाडी ओढणारा एक बाबा होता. आयुष्यभर त्यांनी हातगाडी ओढली. बिचाऱ्याने खूप श्रम केले. एक दिवस संध्याकाळी काम संपवून मालाची डिलिव्हरी करून आपली हातगाडी घेऊन तो घरी आला. घरी आल्यावर 2 चिल्ली पिल्ली होती, बायको होती. सगळे एकत्र जेवायला बसायचे. त्याप्रमाणे सगळे एकत्र जेवायला बसले आणि आयुष्यभर केलेल्या कष्टामुळे जो थकलेला देह होता, बिचाऱ्या त्या बाबाला जेवणाच्या पानावरच हार्ट अटॅक आला आणि तिथंच त्यांनी अंग टाकलं. अहो, एका क्षणामध्ये ते चित्र बदललं घरातलं. छोटी चिल्ली पिल्ली समोर पान घेऊन बसलेली होती. आई पानात वाढणार आणि हा प्रसंग घडला. आईने जोरात जोरात आक्रोश केला आणि
वडिलांचं मस्तक, आपल्या नवऱ्याचं मस्तक मांडीवर घेतलं. अहो उठा म्हणते. पण सगळं शांत झालेलं होतं. सगळं शांत झालेलं होतं. आणि तेवढ्यात त्या 2 मुलांपैकी सर्वात लहानग्या मुलाने रडायला सुरुवात केली. आईचं रडणं, आक्रोश पाहून. पण रडता रडता ते मूल म्हणलं, आई अगं वाढतेच ना, भूक लागली. तेवढ्यात त्या पोरांची आजी दारातनं आत आली, आईची आई. आणि त्या आजीबाईंनी पाहिलं आणि क्षणात त्या आजीबाईंच्या प्रसंग लक्षात आला. आपली मुलगी गेलेल्या नवऱ्याचं मस्तक हातात घेऊन बसलेली आहे. तिला सावरायचं का मुलांकडे बघायचं, का आपलं पण दुःख आवरायचं. पण त्या प्रसंगामध्ये त्या आजीबाईंना धीराने काम घ्यावं लागलं. एकीकडे त्या मुलीला ते म्हणले, अगं तू बघ, रडू नकोस, आक्रोश करू नकोस, मुलं उपाशी आहेत, त्यांना आधी 2 घास वाढ. मी कोणाला तरी सांगते, डॉक्टरांना बोलवून आणते. हृदयद्रावक प्रसंग आहे. परंतु लक्षात येईल की ज्या व्यक्तीला धीर द्यायचा असतो, मार्गदर्शन करायचं असतं, ती व्यक्ती ज्ञानाचा आधार घेऊन त्या मोहरूपी, शोकरूपी ढगांना काही काळ दूर लोटण्याचा प्रयत्न करते, की ज्यामुळे प्राप्त परिस्थिती जी आहे त्याच्यावर लक्ष देता येईल. असा हा ज्ञानयोगाचा कार्यपद्धती असते. असो, पुढचा भाग आपण थोड्या वेळातच सुरुवात करूयात.